नमस्कार. मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या सोलो एपिसोडमध्ये. आजचा विषय आहे वाचन आणि त्याचा बदलता चेहरा. आठवतंय का लहानपणी आपण छापील पुस्तके वाचायचो? मोठ्या मोठ्या कादंबऱ्या त्या हातात धरायलाही जड व्हायच्या. कुठे न्यायच्या म्हटलं तरी अवघड व्हायचं. पण नाही, नेटानी चिकाटीनी जिद्दीनी, महत्वाचं म्हणजे आवडीने आपण ही पुस्तके वाचत होतो. काळाच्या गतीनुसार वाचनाची गती कमी झाली, पद्धत तर खूपच निराळी झाली. छापील पुस्तकाऐवजी किंडल आपल्या हातात आलं. अर्थात त्याची सोय तर खूपच झाली. हवं तेव्हा हवं ते पुस्तक हवं त्या ठिकाणी आपल्या सोयीने आपण वाचू लागलो. वाचन तर सुरूच होतं. वाचनात खंड शक्यतो पडला नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, येन केन प्रकारेण आपण ती आपली आवड सुरूच ठेवतो. किंडल थोडंसं सवयीचं होता होता नवीन सुरुवात झाली, ती म्हणजे ऑडिओ बुक्स. आता थोडासा वेगळा प्रकार सुरू झाला, जिथे आपण फिजिकली हातात घेऊन किंडल असो अथवा पुस्तक असो त्याच्यावरती डोळे फिरवून जे आपण वाचत होतो ते आता पुस्तकच आहे, पण न वाचता आपण ते ऐकायला लागलो. हा एक गंमतशीर प्रवास आहे. मग हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, वाचनाची आवड ठेवायची आहे का ऐकण्याची आवड वाढवायची आहे, हा खरं एक वेगळा डिस्कशन म्हणा किंवा हे अख्खं एक वेगळं पॉडकास्टच बनेल. पण तरी सुद्धा वाचन, पुस्तक आणि गोष्टी ह्याचं फॅसिनेशन माणसाला जे आहे ना, ते आजही तेवढंच कायम आहे. मी या तिन्ही प्रकारामध्ये खूप वाचन केलं आहे. अर्थात ऑडिओ बुक्सवरती ऐकलेलं आहे. आता सुद्धा ऑडिओ बुकच्या ऑडिबलच्या लायब्ररीत बरीच पुस्तकं डाउनलोड करून ठेवली आहेत. पण कागदावरची पुस्तकं वाचताना, पेपरबॅक एडिशन्स वाचताना एक ना आनंद असतो. ते पान उलटणं, त्या पानांचे आवाज, पानांमध्ये बुकमार्क ठेवण्याची गडबड, तो पान नंबर लक्षात ठेवण्याची धडपड, ते पुस्तक जड झालं तरी किती पानं राहिली आहेत ह्याचा आनंद, की गोष्ट अजून किती राहिली आहे. किंडलची पण एक छान सोय होतीच म्हणा, नाही असं नाही. पण सध्या मी ऑडिओ बुकच्या पण प्रेमात आहे असं म्हणू शकतो. काही अशी बोजड पुस्तकं आहेत जी मला वाचताना कदाचित 2 पानांनंतर कंटाळा आला असता, पण आज मी ती ऐकताना मला एका वेगळ्या पातळीवर त्याचा आनंद मिळतोय. मी क्रोशा करताना, स्वयंपाक करताना पुस्तकं वाचू शकतेय, अर्थात ऑडिओ बुकच्या माध्यमातून. ऑडिओ बुक पर्यंतचा हा प्रवास म्हणजे एक सर्कल कंप्लीट झालंय, किंवा जुनीच फॅशन पुन्हा आली आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा छापील पुस्तके नव्हती खूप जुन्या काळी, तेव्हा आपल्याला आपली आजी आजोबा, मामी मावशी, घरातील कोणीही हे गोष्टी रूपाने, हे लोक आपल्याला गोष्टीतून जगाचा आरसा दाखवायचे. मोठं जग कसं असेल, लहान मुलांसाठी तत्वज्ञानपर गोष्टी असायच्या. मोठ्या लोकांसाठी कीर्तनकार देवळांमध्ये कीर्तन करायचे, गोष्टी रूपाने त्यांना ज्ञान देण्याचं काम करायचे. थोडक्यात आपण ऐकून जास्त आनंद मिळवू शकतो, आणि ऐकणं हे मल्टीटास्किंग सुद्धा असतं. सो पुन्हा जुनीच फॅशन आल्यासारखं ऑडिओ बुक्स म्हणजे आपल्याला कोणीतरी गोष्ट सांगतंय आणि आपण ती ऐकतोय. अर्थात हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. प्रत्येकाला कशाच्या वाचनातून मजा मिळेल, कशा प्रकारे वाचनातून मजा मिळेल हे प्रत्येकावर अवलंबून असणार अर्थातच. पण वाचन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या विचारांचं क्षितिज त्यांनी विस्तृत होतं. जग समजून घेण्याची क्षमता वाढते, आणि बुक्स आर मॅन्स बेस्ट फ्रेंड आफ्टर ऑल. व्हायब्रंट माइंड पॉड या पॉडकास्टवरती एका लायब्ररीच्या ओनर आल्या होत्या, आणि त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे की वाचन हे किती महत्वाचं आहे, हे ऐकू त्यांच्या शब्दात. इन द एज ऑफ डिजिटल इरा, सगळीकडे डिजिटलायझेशन होत आहे आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप, घरी स्मार्ट टीव्ही असतात. पण तू आउट ऑफ द वे जाऊन आपण लाइब्रेरी करू असं तुला का वाटलं? एक्चुअली जब लाइब्रेरी शुरू की थी आज से 10 साल पहले, तभी के फुल जीबी प्लान्स नहीं थे. ओके, तभी लोग ज्यादा पढ़ते थे. ये जो ट्रांजिशन आया है,
पिछले 4-5 साल में आना शुरू हुआ है। और हम्म। खास तौर पे कोविड आने के बाद जब लॉकडाउन हो गया तो लोग बुक्स छोड़ के डिजिटल मीडिया पे ज्यादा शिफ्ट हुए हैं। पर अगर आप देखोगे जो लोग सच में बुक्स पढ़ते थे ना, कुछ मेंबर्स हैं हमारे जो बीच में नहीं मैं बंद कर रहा हूँ, अभी मेरे पास किंडल है, बट वो 2-3-4 महीने बाद वापस आए, क्योंकि जो मजा बुक हाथ में लेने में है ना, वो किंडल या पीडीएफ पढ़ने में नहीं है। फिजिकल बुकचा हातात जो फील आहे, खुशबू देखिए आपने पेपर की, सही बात. पेज जब आप टर्न करते हो, वो आवाज सुनिए, वो आपको कहीं नहीं मिलेगी, आप कितना भी डिजिटल पे चले जाओ। तुम्हाला पुस्तकं कशी वाचायला आवडतात? कॉमेंट्स करून नक्की सांगा. रचना मुरुडेश्वर, लायब्ररी ओनर यांचा एपिसोड ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तोही नक्की ऐका. ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा एपिसोड ऐकत असाल तिथे फॉलो करा अथवा सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच एका ब्रेनस्टॉर्मिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे क्रिएटिव्ह, स्टे व्हायब्रंट. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.